लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। परभणी येथील पोलीस कस्टडीत मयत झालेल्या शहीद भीम सैनिकास पैठण येथे सर्वपक्षीय श्रद्धांजली। 20 डिसेंबरला पैठण तहसील कार्यालय येथे ठिय्या आंदोलन। पैठण येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर येथे भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना घडल्यामुळे झालेल्या आंदोलनातील पोलीस कोठडीत मृत्यू झालेला सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी या भीम सैनिकास श्रद्धांजली वाहून घटनेचा जाहीर निषेध केला। याबाबत अधिक माहिती अशी की संविधानाची विटंबना झाल्याने परभणी शहरात आंबेडकरी जनतेने निषेध करून आंदोलन केलं। यामध्ये आंदोलन करणारा युवक सोमनाथ सूर्यवंशी याचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला। हा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीमुळे झाल्याचे त्याच्या शवविच्छेदन अहवालावरून स्पष्ट झालं आहे। त्यामध्ये त्याच्या संपूर्ण शरीरावर मारहाणीच्या खुणा स्पष्टपणे दिसत असल्याचे अहवालात म्हटलं आहे। सदर घटना ही जातीय द्वेषाने व अमानवीय कृत्य घडवून आणल्यामुळे पैठण येथील सर्व समाज बांधव व सर्व पक्षीय पदाधिकारी यांनी या घटनेचा निषेध करून शहीद सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी यास श्रद्धांजली वाहिली व दिनांक 20 डिसेंबर 2024 शुक्रवार रोजी सकाळी 11 वाजता तहसील कार्यालय पैठण येथे भव्य आंदोलन करण्याचं ठरवलं आहे। या प्रसंगी राजूभाऊ गायकवाड, रावसाहेब अडसूळ, सोमनाथ निकाळजे, विनोद सरोदे, ज्ञानदेव अडसूळ, सुनील अडसूळ, जगन्नाथ साळवे, भारत आठवले, संजय खडसन, संजय केदारे, राजू चाबुकस्वार, बन्सी पोटफोडे, अशोक चाबुकस्वार, एकनाथ दिलवाले, लहू वाहुळ, रवींद्र गायकवाड, इस्माईल इनामदार, दशरथ अडसूळ, कल्याण मगरे, पंकज गायकवाड, किरण घाट, आकाश पगारे, रितेश पैलवान, कैलास बर्फे, सुरेश सदावर्ते, बीके शेख, गौतम बनकर, प्रकाश निकाळजे, ॲडव्होकेट प्रमोद सरोदे, बाबासाहेब गायकवाड, नंदकिशोर मगरे, देवीदास अहिरे, कबीर शेख, आनंद बनकर, अमोल बर्डे, राहुल गिर्हे, नागवंशी, श्रीकांत काळे, विनोद पोटफोडे, किरण मगरे आदींची उपस्थिती होती। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो, छत्रपती शिवाजी महाराजांचा जय हो, लोकशाही अण्णाभाऊ साठ्यांचा जय हो, महात्मा ज्योतिबा फुलेंचा जय हो। तम सर्वांना जय भीम, जय बुद्धाई। परभणी या ठिकाणी संविधानाची विटंबना झाली आणि त्या विटंबना झाल्या असल्या कारणाने तिथला जो बहुजन समाज आहे तो रस्त्यावर उतरला। शासनाचं निषेध करीत असताना काही समाजकंटकांनी त्या ठिकाणी दुकानं फोडतोड केली आणि त्या ठिकाणी मग पोलीस प्रशासनाने जे गुन्हेगारी आणि समाजकंटक आहेत त्यांना सोडून जे मुलं शिकत आहेत अशा मुलावर पोलीस प्रशासनाने गुन्हे दाखल केलेले आहेत। त्याच प्रकरणामध्ये जो मुलगा न्यायालयाचं शिक्षण एक वकिलीचं शिक्षण घेतो त्या मुलाला तो सिटिंग घेत असताना त्या मुलाला त्याने आत टाकलं आणि त्यात त्या मुलाचा मनुष्य प्रकार मारण त्याच्यावर पोलिसांनी खूप टॉर्चर करून त्याच्या मृत्यूस कारणीभूत हे पोलीस डिपार्टमेंट ठरलेलं आहे। त्याच्याच संदर्भात आज आम्ही पैठण या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा या ठिकाणी सर्व समाजाच्या वतीने सोमनाथ भाऊ सूर्यवंशी यांना या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिलेली आहे। तसेच परभणीच्या घटनेचंही आम्ही संविधानाचं जी विटंबना झाली त्या संदर्भात पण आम्ही निषेध केलेला आहे। येत्या 20 तारखेला आम्ही समाजाच्या वतीने तहसील या ठिकाणी धारणा व निदर्शन आम्ही करणार आहेत। माझ्या सर्व समाज बंधूला
विनंती राहील की आपण जास्तीत जास्त संख्येने दिनांक 20 शुक्रवार तहसील या ठिकाणी सर्वांनी जमा व्हावा अशी माझं समाजाच्या वतीने आपल्या सर्वांना आव्हान आहे. त्याला परभणी या ठिकाणी जो संविधानाचा अपमान केला गेला त्याच्या निषेधार्थ आज पैठण येथे सर्व समाज बांधव, सर्व समाजातील कार्यकर्ते यांनी आज इथं ज्या युवकाचा प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळं आणि त्यांना प्रचंड अशा प्रकारची मारहाण केली पोलिसांनी, त्याच्यामुळं त्याचा पोलीस कोठडीमध्ये मृत्यू झाला. त्या मृत्यूचा निषेध करण्यासाठी आणि त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आज सर्व समाज बांधव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या परिसरामध्ये एकत्र जमा झाले आणि त्यांना आम्ही भावपूर्ण अशा प्रकारची श्रद्धांजली अर्पण केली. आणि त्या निषेधार्थ शुक्रवार दिनांक 20 रोजी तहसील कार्यालय पैठण या परिसरामध्ये आम्ही समाजाच्या वतीने ठिय्या आंदोलन आणि निषेधपर तिथं धरणे आंदोलन करणार आहोत. तरी सर्व समाज बांधवांना विनंती आहे की आपण ह्या निषेधाच्या आणि ठिय्या आंदोलनाच्या कार्यक्रमाला तहसील कार्यालय इथे शुक्रवारी दिनांक 20 रोजी 11 वाजेपर्यंत आपण सर्वांनी हजर राहावं अशा प्रकारची मी आपल्याला विनंती करतो. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी पैठण छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी सुनील अडसूळ.